तर हॅलो हाय सर्वांना नमस्कार आणि जय महाराष्ट्र सर्वांना. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज एका वेगळ्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा आहे मला. म्हणजे हा व्हिडिओ जास्त करून लेडीजसाठी आहे. आपला गो टू पाऊच असतो. गो टू पाऊच म्हणजे काय की आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल, अगदी जवळ जायचे किंवा लांब जायचे, कुठेही जायचे, ट्रेनमध्ये जायचं असेल किंवा बसमध्ये जायचे किंवा अगदी स्वतःच्या गाडीत जायचं असेल तरीसुद्धा आपल्याकडे एक पाऊच असायलाच हवा असं मला वाटतं. त्या पाऊचमध्ये आपल्या ज्या काही गोष्टी लागतात, महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी त्या पाऊचमध्ये असणं खूप गरजेचं आहे. कारण मी जेव्हा बाहेर फिरायला जायचे पहिले, जेव्हा मला माहीत नव्हतं की ह्या गोष्टींची पण लेडीजला गरज असते प्रवासामध्ये, तेव्हा माझ्याकडे त्या गोष्टी नसायच्या आणि त्याचे खूप काही दुष्परिणाम मला भोगायला लागलेले आहेत. म्हणून असं वाटलं की तुम्हाला शेअर करावं की आपला गो टू पाऊच कसा असावा. त्याच्यामुळे आत्ताचा व्हिडिओ बनवते मी. तर सुरुवात करूयात. आता मी सारखं इथे खाली बघेल कारण खाली इथे पाऊच मी ठेवलेला आहे. तर सुरुवात करूयात कोणत्या कोणत्या वस्तू पाऊचमध्ये असायला हवेत. तर मी सगळ्यात शेवटी आहे ना महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहेत की त्या लेडीजच्या पर्समध्ये असायलाच हव्यात, कारण त्या खूप जास्त गरजेच्या असतात लेडीजच्या हायजीनसाठी. म्हणून ते मी सांगेल की आपल्या लेडीजच्या पर्समध्ये त्या गोष्टी हव्याच असायला. पण मी सगळ्यात शेवटी ते सांगणार आहे. सुरुवातीला फक्त बेसिक काय काय असायला हवं ते मी सांगणार आहे. तर छोटासा असा एक पाऊच माझ्याकडे आहे बघा. छोटासाच असायला हवा पाऊच, पण कायम आपण हा जवळ ठेवायचा. जर आपण प्रवासात कुठं असं ट्रेननं चाललं असेल किंवा बसनं वगैरे चाललं असेल तेव्हा कसं मोठी बॅग असते आपल्याकडे, त्याच्यामध्ये आपण हा पाऊच ठेवू शकतो. जर आपण स्वतःच्या कारने कुठे चाललो असेल तेव्हा आपण कारमध्येही पाऊच हा ठेवू शकतो. पण नक्की ठेवा हा पाऊच, कारण आपल्या हायजीनसाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये. कारण स्वतः मी जे अनुभवलं आहे तेच तुम्हाला अनुभवायला लागू नये म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगणार आहे आज. तर बेसिक म्हणजे काय, कंगवा एक असायलाच हवा आपल्याकडे. तर माझा हा नेहमीच्या वापरातला कंगवा आहे. तर तो पाऊचमध्ये माझ्याकडे असतोच हा कंगवा एक असा. त्याच्यानंतर एक क्लिप तर असायलाच हवा सगळ्यांकडे, कारण मला अशी सवय आहे की आपण एक केसांमध्ये जरी क्लिप लावला तरी पाऊचमध्ये एक क्लिप माझा असतो सेफ्टीसाठी म्हणून. कसं की जर चुकून वगैरे बाहेर गेल्यानंतर आपला क्लिप वगैरे तुटला तर जस्ट असावा म्हणून हा क्लिप माझ्याकडे नेहमी पर्समध्ये असतोच ह्या पाऊचमध्ये. त्याच्यानंतर एक रबर असं छोटंसं तेही माझ्या पाऊचमध्ये असतंच. म्हणजे कसं असतं, बाहेर कुठे गेलो आपण आणि केस आपल्याला वाटलं की बांधावेत, केस खूप इरिटेट वगैरे करतात ते आपल्याला, त्यामुळे वाटलं की बांधावेत, तर त्यावेळी हा एक रबर आपल्याला खरंच कामी येतो म्हणून तो एक पाऊचमध्ये असतो माझ्या. त्याच्यानंतर जास्त काही मेकअपचं मी जवळ ठेवत नाही. मेकअप करत नाही असं म्हणत नाही मी, फंक्शनला वगैरे करते मी मेकअप. पण जेव्हा असं बसमध्ये वगैरे कुठेतरी जायचे किंवा कारमधून गावी वगैरे जायचे त्यावेळी मी काही मेकअप वगैरे काहीही करत नाही. त्यावेळी जस्ट फक्त माझं स्किन केअर असतं. स्किन केअरही तुम्हाला नक्की दाखवेल मी कसं आणि कोणत्या ब्रँडचं करते स्किन केअर ते. पण जस्ट पाऊचमध्ये माझ्याकडे फक्त हा छोटासा पॉन्ड्स पावडरचा एक डबा असतो. त्याच्या व्यतिरिक्त पाऊचमध्ये मी काहीही ठेवत नाही, कोणतेही मेकअपचं प्रोडक्ट वगैरे ठेवत नाही पाऊचमध्ये. कारण माझा मेकअप हा फक्त आणि फक्त फंक्शनच्या वेळीच असतो. घरामध्ये किंवा बाहेर कोणाचं फंक्शन असेल किंवा काहीतरी महत्त्वाचं काही असेल त्यावेळी फक्त माझा मेकअप असतो. बाकीच्या वेळी फक्त आणि फक्त स्किन केअर आणि हा पॉन्ड्सचा पावडरचा एक डबा एवढंच माझ्याकडे जवळ असतं आणि ते आपल्याजवळ असलं पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या वेट वाईप्स. तर वेट वाईप्स आपल्या पर्समध्ये असणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. आता ह्या जस्ट फक्त 30 रुपयाच्या आहेत, दिसत नसेल ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. जस्ट फक्त 30 रुपयाचं हे आहे आणि ते आपल्या पर्समध्ये लेडीजच्या असणं खूप गरजेचं असतं. म्हणजे कसं की आपण लांबच्या प्रवासाला कुठेतरी गेलो आहे, असंही नाही की लांबच्या प्रवासाला जाण्याची गरज आहे म्हणून. अगदी आपण जवळ जरी कुठेही गेलो तरी पाऊचमध्ये वेट वाईप्स असतील ना आपल्याला खूप कामी येतात. जस्ट मला प्रवासामध्ये असं कधी वाटलं की आपल्याला फ्रेश व्हायचं आता त्यावेळी ह्यातलं एक वाईप मी काढते, चेहरा क्लीन करायचा, फ्रेश मस्त वाटतं. त्याच्यानंतर फ्रेश झालं की पावडर लावली झालं, तेवढं पुरेसं असते. त्याच्यामुळे हे वाईप्स तर आपल्या पर्समध्ये असायलाच हवे. खूप काही गोष्टी नाहीत, काय करायचं की पाऊच एक तयारच करून कायम ठेवायचं आपल्या कपाटामध्ये आणि कुठे बाहेर जायचं म्हणजे की पटकन तो पाऊच उचलायचा आणि जायचं बाहेर.
कधी असं काही नाही की काढा ठेवा असं काहीच नाही करायचं. कारण गो टू पाऊच आपला जो असतो त्यातल्या वस्तू आपण घरात नाही वापरायच्या. जेव्हा बाहेर जायचं त्याच वेळी त्या वस्तू वापरायच्या, म्हणजे कसं की पाऊच रेडीच असतोय आपला. त्याच्यानंतरच्या आता थिंग्स बघूयात काय काय असायला हवेत. तर त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे लिपस्टिक. तर पर्समध्ये माझी एक लिपस्टिक असते बघा ही. तर ही नायकाची लिपस्टिक आहे. तर पर्समध्ये एक लिपस्टिक मी का ठेवते, तर कधीतरी वाटलं की लिपस्टिक जराशी लावावी त्यावेळी लावते मी ही लिपस्टिक. पण मला असं डार्क शेडच्या लिपस्टिक वगैरे जास्त आवडत नाहीत आणि लिपस्टिक मी जास्त कधी वापरत नाही. पण कधी वाटलं आपल्याला की लावावी त्यावेळी अगदी फेंट अशी मी ही लावून देते लिपस्टिक. त्यामुळं ती एक लिपस्टिक माझ्याकडे असतेच पर्समध्ये. त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे लिप बाम. तर मी लिपस्टिक जास्त वापरत नाही, पण मला लिप बाम खूप आवडतो. तर एक साधं असतं की असं वाटलं की आपल्याला फ्रेश आता व्हायचं आहे त्यावेळी एक त्यातलं हे काढायचं, वेट वाईप काढायचा, चेहरा क्लीन करायचा, त्याच्यावरती साधे पॉन्ड्स पावडर असते ती लावायची आणि लिप बाम लावायचा. तर हा एक लिप बाम माझ्याकडे आहे. तर लिप बाम लावायचा, झालं एकदम आपण रेडी तयार. फक्त हा लिप बाम लावायचा की झालं आपण तयार झालो एकदम रेडी. आता काही लेडीज आपल्या ह्याच्यातल्या मॅरिड असतात तर मॅरिड लेडीजला टिकली तर लागतेच. तर तसं काही कंपल्शन नाही की टिकली लावलीच पाहिजे म्हणून. काही लेडीजला आवडते, काहींना आवडत नाही. आता मला टिकली आवडते, मला टिकलीची सवय आहे आणि मी टिकली लावतेच. त्याच्यामुळे छोटीशी ही एक डबी आहे बघा, ह्याच्यामध्ये असं टिकल्या भरून ठेवलेल्या असतात ते, आणि ती ही डबी माझ्या पाऊचमध्ये असतेच कायम जवळ. कधी कुठं बाहेर गेला पण चेहऱ्यावरती पाणी वगैरे मारलं आणि टिकली पडली तर मला टिकलीची सवय आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे ही टिकलीची डबी असतेच पाऊचमध्ये. जर कोणाला अशी सवय टिकलीची असेल त्यांनी अशी एक छोटीशी डबी घ्यायची, त्या टिकल्या भरायच्या आणि ती ठेवून द्यायची आपल्या पर्समध्ये. त्याच्यानंतर आता एक झालं हे परफ्यूम. तर एक छोटासा परफ्यूम घ्यायचा आणि तो आपल्या पाऊचमध्ये ठेवायचा आणि तो परफ्यूम असा ठेवायचा की आपण फक्त बाहेर गेल्यानंतरच ती पर्स वापरणार आहे, त्यामुळे छोटासाच घ्यायचा, जास्त काही मोठा घ्यायचा नाही, छोटासाच घ्यायचा, तो ठेवायचा. फ्रेश होण्यासाठी खरंच कामी येतो हा परफ्यूम. पहिल्यांदा कसं असायचं की ज्यावेळी मी असं बाहेर जायचे त्यावेळी जास्त काही नॉलेज नव्हतं की आपल्याकडे अशा गोष्टी असायला हवेत म्हणून. पण त्यावेळी प्रवासामध्ये असं वाटायचं की आपण हे नाही आणलं, ते नाही आणलं, परत ते असायला हवं होतं आपल्याकडे. त्याच्यामुळं मला काय झालं की असं सुचलं की आपण एक पाऊच बनवायचा आणि पाऊचमध्ये ह्या गोष्टी ठेवायच्या. जास्त काही नाही. जर आपण ट्रेननं वगैरे जात असेल, आता कसं माझा प्रवास जास्त मिस्टरांसोबतच असतो, आम्ही दोघंच जात असतो. त्यामुळं कसं की आमच्या गाडीमध्ये आम्ही जातो त्यावेळी गाडीमध्ये हा पाऊच मी ठेवतेच कायम, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी माझ्या लागणाऱ्या असतात. पण बसमध्ये वगैरे कधी जाण्याचा योग जास्त आलेला नाही आहे. पण तरी कोणाला असं जायला लागत असेल लेडीजला बसमध्ये वगैरे, त्यावेळी काय आपल्याकडे मोठी तर बॅग असतेच कपड्याची वगैरे, किंवा आपण जास्त काही नाही तर आपण सॅक तर घेतोच, तर त्या सॅकमध्ये हा पाऊच ठेवायचा. आता खूप सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये भरतो, पण हा जो पाऊच आहे तो आपल्याला खूप महत्त्वाचा असतो, त्यामुळे त्याच्यासाठी थोडीफार आपण जागा ठेवलीच पाहिजे. आता त्याच्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी राहिलेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या खूप म्हणजे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर आता ज्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत ते त्या खूप म्हणजे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते. तर त्यातलं हे काय आहे तर पॉकेट टिश्यू आहे ते. तर पॉकेट टिश्यू आपल्याजवळ असणं खूप गरजेचं असतं. अगदी म्हणजे आपण गाडीमध्ये काही खाल्लं वगैरे, आपले हात खराब झाले त्यावेळी हात पुसण्यासाठी वगैरे म्हणा, किंवा अगदी कशालाही टिश्यू कशासाठीही कामी येतात. त्याच्यामुळे पॉकेट टिश्यू जवळ असणं खूप गरजेचं आहे. किंवा आपण वॉशरूमला वगैरे गेलो, पब्लिक टॉयलेट तिथे असतात, ज्यावेळी आपण पब्लिक टॉयलेट वापरतो, बाहेर वगैरे जातो, त्यावेळी युरिन इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप हाय असतात. कारण मी स्वतः हे सगळं अनुभवलेलं आहे. जेव्हा आम्ही असं 5-6 दिवस एकदा बाहेर गेलो होतो त्यावेळी मला असं काहीच माहीत नव्हतं की आपण ह्या गोष्टी जवळ ठेवल्या पाहिजेत वगैरे. त्यावेळी मला भयंकर युरिन इन्फेक्शन झालं होतं. तेव्हापासून मी ह्या गोष्टी जवळ ठेवते म्हणजे ठेवतेच. तर हे टिश्यू असतात ना, ज्यावेळी आपण पब्लिक टॉयलेट वापरतो त्यावेळी आपले हे टिश्यू खूप कामी येतात. त्याच्यामुळे आपण हे कायम जवळ ठेवायचं, किंवा गाडीमध्ये काही खाल्लं वगैरे, काही सांडलं वगैरे त्यावेळी आपल्याला लागतं. छोटंसंच असतं, छोटंसं हे पॉकेट टिश्यू आपण जवळ ठेवायचं. आणि आता तुम्हाला मी खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, जी गोष्ट लेडीजजवळ असावीच कंपल्सरी असं मला वाटतं.
अगदी मेकअपचं साहित्य आपल्याजवळ नसलं तरीही चालेल प्रवासामध्ये, पण ती गोष्ट तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवा म्हणजे ठेवाच. कारण मी स्वतःचे अनुभव घेतले, त्यातून मला असं वाटलं की बाकीच्या ज्या कोणा दिदी ताई माझ्या असतील किंवा आई असतील, काकू असतील, त्या सगळ्यांना हा त्रास सहन करावा लागू नये म्हणून म्हटलं की ही गोष्टही तुमच्यासोबत शेअर करावी की आपल्या पर्समध्ये ही गोष्ट असणं खूप गरजेचं आहे. परफ्यूम वगैरे नसेल तरीही चालेल, पण ती गोष्ट असणं खूप गरजेचं आहे. मी असं भयंकर लेवलचं युरिन इन्फेक्शन अनुभवलं होतं, त्याच्यामुळे असं वाटलं की ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी की ती गोष्ट पर्समध्ये असावीच. तर ती गोष्ट आहे टॉयलेट स्प्रे. तर टॉयलेट स्प्रे एका छान कंपनीचा घ्यायचा, खूप काही महाग घेण्याची गरज नाही. आता हा जो आहे ना माझा टॉयलेट स्प्रे, तो फक्त 150 रुपयाचा आहे. हा टॉयलेट स्प्रे 150 रुपयाचा आपण एक घेतला आणि आपण काही सारखं बाहेर जात नाही, सारखं वापरत नाही पब्लिक टॉयलेट. पण हा स्प्रे आहे ना, ज्यावेळी आपण बाहेर जातो त्यावेळी खूप जास्त महत्त्वाचा आहे. आपल्या लेडीजला युरिन इन्फेक्शन होण्यापासून वाचवण्यासाठी हा स्प्रे जवळ असणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. मलाही ह्या गोष्टी आत्ता समजले त्याच्यामुळे असं वाटलं की शेअर करावे तुमच्यासोबत ह्या गोष्टी. म्हणजे कसं की बऱ्याच महिलांना पण ह्याचा फायदा होईल म्हणून शेअर केले. एक वेळ परफ्यूम ठेवू नका, काही ठेवू नका बॅगमध्ये, पण टॉयलेट स्प्रे असणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. जेव्हा केव्हा आपल्याला बाहेर जायचं असेल त्यावेळी टॉयलेट स्प्रे जरूर पर्समध्ये ठेवत जावा. जास्त काही महाग नाही, 150 रुपयामध्ये येऊन जातो. आपण बाहेर किती वेळा जातो? 6 महिन्यातून आपण 6 वेळा धरा बाहेर जातो, 12 वेळा धरा, पण 6 महिन्यामध्ये आपण 150 रुपये खर्च करू शकत नाही का? तर आपण करू शकतो खर्च 150 रुपये 6 महिन्यातून. त्याच्यामुळे हा स्प्रे नक्की जवळ ठेवा. जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर कमेंट करा की स्प्रेची लिंक दे म्हणून. कारण मी खूप अशा भयंकर युरिन इन्फेक्शनमधून गेले होते, त्याच्यामुळे असं वाटलं की ज्या काही माझ्या कोण ताई असतील किंवा काकू असतील, आई असतील, त्यांना ह्यातून जायला लागू नये म्हणून शेअर केली मी तुमच्यासोबत ही गोष्ट. त्याच्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे हँड क्लिन्झिंग जेल. तर तेही आपल्या पर्समध्ये असणं खूप गरजेचं असतं. कारण ज्यावेळी आपण पब्लिक टॉयलेट वापरतो बाहेर, तेव्हा कसं होतं तिथे असं हँडवॉश वगैरे काही नसतं. काही वेळा काही ठिकाणी असतं, काही ठिकाणी नसतं. ज्यावेळी हँडवॉश नसतो त्यावेळी आपण हँडवॉश नसल्यावर काय करतो की हातावर जस्ट पाणी वगैरे घेतो, झालं. आणि त्यानंतर आपलं काही खायचं वगैरे असेल तर आपण काय करतो की असं विसरून जातो की आपण साध्या पाण्यानं फक्त हात धुतलाय, आपण हँडवॉशनं वगैरे हात धुतला नाही, असं आपण विसरून जातो. पण ज्यावेळी आपल्याकडे हे जेल असतं त्यावेळी आपण काय करतो की हातावरती हे जेल घ्यायचं आणि आपण सॅनिटायझर कसं लावायचं असं आपण हाताला ते लावून टाकायचं की झालं आपला हातही क्लीन. कसं की आपल्या हायजीनसाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात जास्त महत्त्वाच्या म्हणजे ह्या 3 गोष्टी आहेत बघा. त्या गोष्टी आपल्या पर्समध्ये असणं खूप गरजेचं आहे आणि ही गोष्ट तर खूप जास्त महत्त्वाची आहे आपल्या लेडीजसाठी. तर ही गोष्ट कशी वापरायची की आपण ज्यावेळी टॉयलेटमध्ये जातो तिथं पब्लिक टॉयलेटमध्ये, त्यावेळी सीटवर हे मारायचं आणि फ्लशचं जे असतं का त्याच्यावरती हे मारायचं. फक्त 10 सेकंद थांबायचं आणि 10 सेकंदामध्ये आपण पब्लिक टॉयलेट वापरू शकतो. पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही आणि मला तर खूप फायदा झाला आहे. पण असं वाटलं की जे मला सहन करायला लागलं ते बाकीच्या लेडीजला करायला लागू नये म्हणून मी तुमच्याशी हे शेअर केलेलं आहे. तर असा छोटासा पाऊच खरंच नक्की सर्वांनी बनवून बघा. लेडीजना खूप फायद्याचा येईल तुम्हाला हा पाऊच आणि खरंच तुम्हाला त्याचा खूप जास्त फायदा होईल म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केली ही गोष्ट. आणि परत आता पाऊचमध्ये एक गोष्टी मी ठेवते आणि ठेवताना परत तुम्हाला दाखवते काय काय पाऊचमध्ये होतं. आणि परत एक गोष्ट राहिली, सेफ्टी पिन. 2 सेफ्टी पिन आपलं सहज असं पॉकेटमध्ये टाकून ठेवायच्या. ह्या गो टू पाऊचमध्ये आपल्या टाकून ठेवायच्या. किती आता 2च आहेत बघा. ह्या आपण टाकल्या म्हणजे कधीही कामी येतात, त्यामुळे आपलं टाकायचं पाऊचमध्ये. तर हे सेफ्टी पिन झाल्या 2. त्याच्यानंतर टॉयलेट स्प्रे झाला. त्याच्यानंतर पॉकेट टिश्यू झाले हे. त्याच्यानंतर हँड क्लिन्झिंग जेल झालं हे. त्याच्यानंतर मला लागणारा पॉन्ड्सचा डबा असतो पावडरचा, छोटासा 10 रुपयाचा अगदी असतो हा, तोही माझ्याजवळ असतो हा. काही लेडीजला कॉम्पॅक्ट वगैरे आवडत असेल तर त्यांनी कॉम्पॅक्टचं एक छोटंसं ठेवायचं आणून. आता मला कॉम्पॅक्ट वगैरे मी जास्त वापरत नाही, त्याच्यामुळे पॉन्ड्स पावडर माझ्याकडे असते ही. तर ही एक झाली. त्याच्यानंतर छोटासा हा परफ्यूम असतोय माझा, तो एक माझ्याजवळ असतोय, फक्त 40 रुपयाचा आहे, जास्त काही महाग नाही आहे. 40 रुपयाचा परफ्यूम असतो हा. त्याच्यानंतर छोटीशी एक लिपस्टिक असते, कोणत्याही ब्रँडची तुम्हाला जी आवडेल ती घेऊ शकता तुम्ही.
त्याच्यानंतर लिप बाम एक असतो आहे माझ्याकडे. त्याच्यानंतर वेट वाईप्स एक असतात, तेही गरजेचं आहे. त्याच्यानंतर कंगवा एक असतो आहे, तोही गरजेचा असतो आहे. त्याच्यानंतर हे एक झालं, रबर एक असतो आहे हा. त्याच्यानंतर क्लिप एक असतो आहे, क्लच. तर ही राहिली टिकलीची डबी. तर कसं की टिकली ज्यांना आवडते त्यांनी जवळ ठेवू शकतात, ज्यांना नाही आवडत त्यांनी नाही ठेवलं तरी चालते, ऑप्शनल आहे टिकली. आता मला तर टिकली लावायला आवडते, असं काही नाही की मला कंपल्शन आहे म्हणून मी टिकली लावते, पण मला स्वतःलाच आवडते म्हणून मी हे टिकलीचं जवळ ठेवत असते. आता तर हा छोटासा पाऊच, आता व्हिडिओमध्ये तुम्हाला किती मोठा दिसतोय का छोटा दिसतोय माहीत नाही, पण आता बघा केवढंसं आहे पाऊच, एवढा पाऊच आहे फक्त. आता हा त्यात माझ्या सगळ्या गोष्टी ह्या बसलेल्या आहेत. खूप महत्त्वाचा पाऊच आहे. तर तुम्ही पण लेडीजने नक्की ट्राय करा असा पाऊच. आणि माझा गो टू पाऊच कसा वाटला तुम्हाला आणि त्याच्यामध्ये आणखीन काय असायला हवं तेही तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. स्टे ट्यून. बाय.